यानंतर एक महत्त्वाची अपडेट, संसद भवनातलं कार्यालय वाचवण्याचं आता ठाकरेंसमोर मोठं आव्हान निर्माण झालंय। आगामी अधिवेशनामध्ये ठाकरेंचं कार्यालय जाणार का असा प्रश्न आता समोर आलाय। ठाकरेंच्या 9 खासदारांपैकी 2/3 म्हणजे 6 खासदार फुटले, त्यामुळे मोठा पेच निर्माण झालाय। ठाकरेंचं लोकसभेतलं कार्यालय काढून घेतलं जाणार अशी सध्या चर्चा आहे, कारण नियमानुसार एखाद्या पक्षाचे लोकसभा आणि राज्यसभेतील मिळून किमान 5 खासदार असणं गरजेचं आहे, तरच त्यांना एक कार्यालय दिलं जाऊ शकतं। पण आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे लोकसभेमध्ये केवळ 3 खासदार होते। आणि अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी सोमेश कोलगे यांच्याकडून। सोमेश, ठाकरेंचं कार्यालय जाऊ शकतं अशी सध्या एक शक्यता समोर येते, काय नेमके निकष असतात आणि काय चर्चा आहे? निश्चितच, कारण संसद भवनामध्ये प्रत्येक पक्षाला ज्यांचे किमान 5 खासदार आहेत त्यांच्या संसदीय कामकाजासाठी, म्हणजे तिथे खासदारांना बसण्याची व्यवस्था असते, तिथल्या पक्षाच्या कार्यालयामध्ये काही प्रिंटआउट काढणं, प्रिंटर्स, कम्प्युटर्स, या सर्व गोष्टी, या वस्तू ठेवण्यासाठीची ती जागा असते। आणि संसद भवनात सध्या जे जुनं संसद भवन आहे तिथले अनेक कार्यालय ही वेगवेगळ्या त्यांच्या विधिमंडळ पक्षाची कार्यालय म्हणून देण्यात आली आहेत। आणि त्यानुसार सध्या एकनाथ शिंदेच्या नेतृत्वातील शिवसेना आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना या दोघांचेही कार्यालय अगदी एकमेकांना लागून आहे, कार्यालयाच्या मध्ये फक्त एक पार्टिशन आहे। आता अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की किमान 5 खासदार जरी असले पाहिजेत लोकसभा राज्यसभेत, तरच तुम्हाला या विधिमंडळ पक्षाचं कार्यालय मिळतं। आणि आता ठाकरेंचे लोकसभेमध्ये केवळ 3 खासदार आहेत, राज्यसभेमध्ये संजय राऊत, हे एक असे मिळून एकूण फक्त 4 खासदार हे ठाकरेंकडे उरलेत। त्यामुळे त्यांच्या या कार्यालयावर टांगती तलवार आहे। लोकसभा अध्यक्षांनी, सचिवालयाने ठरवलं, संसद सचिवालयाने ठरवलं तर हे कार्यालय काढून घेतलं जाऊ शकतं। त्यामुळे ठाकरेंपुढे आता हे कार्यालय टिकवण्याचं आव्हान आहे। परंतु पुन्हा हा लोकसभा सचिवालयाचा आणि संसद सचिवालयाचा विवेक अधिकार असतो की त्यांनी त्यांच्या डिस्क्रेशनरी पॉवर्सच्या आधारावरती जर त्यांनी हे ठरवलं की जर हे कार्यालय काढून घ्यायचं नाही किंवा एखाद्याला मुभा म्हणून ते कार्यालय बाळगण्याची जर मुभा देण्यात आली तर सुद्धा हे कार्यालय ठाकरेंचं कायम राहू शकतं। परंतु नियमानुसार मात्र, संकेतानुसार मात्र लोकसभा सचिवालयाला आता हे पूर्ण अधिकार आहेत की ते हे कार्यालय उद्धव ठाकरेंचं काढून घेऊ शकतात। निश्चित, धन्यवाद सोमेश या सविस्तर माहितीबद्दल।